बघा आता आपल्यासमोर इथं ब्राझीलचा मॅप आहे आणि हा ब्राझीलचा मॅप थोडा आपण समजून घेऊया. ज्या पद्धतीने आपण इंडियाचा मॅप समजून घेतला त्याच पद्धतीने हा ब्राझीलचा मॅप आहे, काही वेगळं नाही आहे. कोणताही मॅप असो मित्रांनो, लक्षात ठेवा की वरची जी साईड आहे ती आहे नॉर्थ, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये उत्तर दिशा असं म्हणतो. त्याच्यानंतर खालची जी दिशा आहे ही आहे साऊथ, आणि बघा ही आहे इकडली ईस्ट, आणि ही आहे मित्रांनो वेस्ट. आणि ही नॉर्थ आणि वेस्टच्या मदतली असते, याला आपण नॉर्थन वेस्ट असं म्हणतो. आणि नॉर्थ आणि ईस्टच्या मदतली असते त्याला नॉर्थन ईस्ट असं म्हणतात. आणि साऊथ आणि ईस्टच्या मदतली असते त्याला साऊथन ईस्ट म्हणतात. आणि साऊथ आणि वेस्टच्या मदतली जी असते त्याला साऊथन वेस्ट असे साईड म्हटल्या जाते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं जर थोडासा विचार केला तर ब्राझीलच्या हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला इथं एक ओशन दिसतोय. ओशन म्हणजे समुद्र दिसतोय की कोणता आहे हा नॉर्थन अटलांटिक ओशन आणि नॉर्थ अटलांटिक ओशन, आणि हे आहे साऊथ अटलांटिक ओशन. ओके, हा अटलांटिक ओशनच आहे, फक्त हा साऊथ दिशेनं असल्यामुळे याला साऊथ अटलांटिक म्हणतात. आणि हा नॉर्थ साईडनं असल्यामुळे इकडला भाग नॉर्थ अटलांटिक ओशन असं म्हटलं जातं. मित्रांनो, थोडंसं हे लक्षात ठेवा. चला आपण थोडंसं फास्टमध्ये आणि इम्पॉर्टंट अशा काही स्टेट ब्राझीलमधल्या बघूया. सगळ्यात पहिले ब्राझीलमधलं या साईडनं इथे असतं ब्राझिलिया, ही कॅपिटल आहे ब्राझीलची. त्याच्यानंतर इथं बघा माटो ग्रासो आणि माटो ग्रासो दो सुल हे खाली दिलेलं आहे. पराना हा इथं दिलेला आहे. सांता कॅटरीना हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर थोडं जर आपण इकडे गेलो तर इथं बघा रिओ दी जेनेरिओ, अतिशय इम्पॉर्टंट हे स्टेट आहे. याच्यामधलं अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, ओशनच्या काठावर असलेलं आहे. त्याच्यानंतर रिओ ग्रँडो द सुल नॉर्ते, ठीक आहे, रिओ ग्रांडो द नॉर्ते. आता हा जो बघा ईस्ट साईडला सगळ्यात शेवटचं स्टेट इथं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यानंतर मारानाओ हा एक मारानाओ कंट्री आहे. पारा सगळ्यात कमी असं पॉप्युलेशन आणि घनदाट अरण्याच्या भागामध्ये असलेलं आता पारा हे एक स्टेट आहे. त्याच्यानंतर इथं बघा आमापा. आमापा हे साधारणतः एक समुद्र किनाऱ्यावर असलेलं एक बंदर टाईप असलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा त्याच्यानंतर रोराईमा. त्यानंतर ॲमेझॉनस ही नदी, इथून ॲमेझॉन नदी वाहते म्हणून याच्या असलेलं हे स्टेट ॲमेझॉनस म्हटलं जाते. आणि बघा वेस्ट साईडला असलेलं आक्रे हे एक इथं स्टेट आहे, सर्वात शेवटचं असलेलं टोक वेस्ट साईडचं ब्राझीलचं. त्याच्यानंतर इथं बघा या पद्धतीनं रिओ ग्रँडो दो सुल इथं आपण हे बघितलंच आहे. ओके, या पद्धतीनं. आता बघा काही कंट्रीज थोडंसं, आणि या साईडनं बघा आपण इंडियाच्या 3 साईडनं ओशन आहे. इथं या 2 साईडनं ओशन आहे आणि या साईडनं मात्र पूर्ण इथं ग्राउंड आहे, जमीन आहे. इथं जर थोडंसं आपण विचार केला तर इथं बघा उरुग्वे हा नावाचा एक देश याला लागून आहे, अर्जेंटिना लागून आहे. त्यानंतर बोलिव्हिया ह्या कंट्री इथं लागून आहे. पेरू नावाची कंट्री इथं आहे, इथंसुद्धा पेरू नावाची कंट्री आहे. त्याच्यानंतर कोलंबिया या साईडनं हा कंट्री लागून आहे. व्हेनेझुलिया हा एक याला लागून आहे. त्यानंतर बघा गियाना इथं लागून आहे. त्याच्यानंतर इथं बघा सुरियाना, त्यानंतर फ्रेंच गियाना, अशा पद्धतीनं काही कंट्रीज अशा आजूबाजूनं ब्राझीलच्या आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीनं. आणि जसं आपण इंडियाचं बघितलं तसं मेन टायटल आहे ते म्हणजे ब्राझील आणि सब टायटल आहे पॉलिटिकल. अशा पद्धतीनं प्रत्येक मॅपचं असतं. मित्रांनो, अगदी इझी आहे. थोडं मॅप समजून घ्या. मी तुम्हाला त्याच्यामधल्या साईड आणि त्याच्यानंतर काय काय आहे हे सुद्धा समजून सांगितलं. लक्षात घ्या आणि या पद्धतीनं थोडंसं समजून घ्या, म्हणजे तुम्हाला अतिशय छान पद्धतीनं ब्राझीलचा स्टडीसुद्धा होऊन जाईल. चला, थँक्यू, बेस्ट ऑफ एफर्ट्स. काही अडचण असेल तर नक्की विचारा आणि जास्तीत जास्त मित्रांना पाठवा.